नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाने पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे। परंतु ही नोटीस स्वीकारण्यास सुधाकर बडगुजर यांनी नकार दिलेला आहे। बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत आणि कायदेशीर सल्लामसलत सुद्धा केली जाईल। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, सुधाकर बडगुजरांना ही तडीपारीची नोटीस पोलिसांकडून का बजावली जाते? ज्ञानादा, आपण जर बघितलं तर सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे खरं तर राज्यभर चर्चेत आले होते। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता। यासोबतच अँटी करप्शनने देखील महापालिकेतील एका घोटाळ्याच्या संशयावरून देखील त्यांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वीच गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर सध्या निवडणुकीचा काळ आहे। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाशिकला होते। विजय करंजकर यांचे जे जवळचे काही पदाधिकारी होते त्यांचा देखील काल प्रवेश सोहळा हा पार पडला आणि मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात तडीपारीची नोटीस काढण्यात आलेली आहे। झोन 2 च्या डीसीपी आहेत मोनिका राऊत यांनी ही नोटीस काढलेली आहे। मात्र ही नोटीस घेण्यास बडगुजर यांनी नकार दिलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत, त्यासोबतच कायदेशीर सल्ला देखील ते घेणार आहेत। मात्र एकंदरीतच निवडणुकीच्या काळातच ही नोटीस काढल्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय। आता याच विषयावरून खरं तर ठाकरे गट आता आक्रमक होण्याची देखील चिन्ह आहेत। धन्यवाद प्रांजल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।